नमस्कार लाडक्या बहिणींनो. बघा, आता लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यावर काय केला जाणार आहे, जमा केला जाणार आहे, वर्ग केला जाणार आहे. मग जे पात्र लाभार्थी महिला असतील त्यांच्या खात्यामध्ये सोमवारपर्यंत हा हप्ता जमा केला जाईल. पण ज्यांचे थकीत हप्ते आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बाब म्हणजे त्यांना 3 हप्ते एकत्र मिळणार आहेत. 3 हप्ते कोणत्या लाडक्या बहिणीला मिळणार आहेत आणि मग त्या पात्र लाभार्थी महिला आहेत, जे सर्व पात्र निकषामध्ये बसत आहेत अशा महिलांना, आणि ज्यांचे हप्ते थकीत आहेत त्या महिलांना काय होणार आहेत, थकीत हप्ते मिळणार आहेत. मग राहिलेले पाठीमागचे 2 हप्ते असतील, 3 हप्ते असेल, 1 हप्ता असेल, हे सर्व हप्ते त्यांच्या काय केले जाणार आहेत. हा हप्ता ज्या दिवशी वर्ग केला जाईल, फेब्रुवारीचा हप्ता, त्याच दिवशी राहिलेले थकीत हप्ते काय केले जाणार आहेत, त्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत. मग जे पात्र लाभार्थी महिला असतील त्यांच्या खात्यावर हे पैसे काय केले जाणार आहेत, पडणार आहेत. हे सर्व लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. पण ज्यांनी अद्याप KYCची दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण केली नसेल, कारण तिसऱ्यांदा ही KYCची प्रक्रिया चालू आहे आणि ती अंतिम 31 मार्चपर्यंत आहे. ज्यांनी केली नसेल दुरुस्ती त्यांनी तात्काळ दुरुस्ती करून घ्या, कारण येत्या सोमवारपर्यंत काय होणार आहे, हप्ता वर्ग केला जाईल. आणि त्यामध्ये जर तुम्ही KYCच्यामध्ये जर दुरुस्तीच्या यादीमध्ये असाल तुमचा नंबर, आधार नंबर, तर मग तुम्हाला आणखीनही हप्ता तुमचा काय होऊ शकतो, स्टॉप होऊ शकतो. त्यामुळं ज्या महिलांचे स्टॉप झालेले हप्ते आहेत अशांनी काय करायचं आहे, KYC तुमची दुरुस्ती चेक करून पाहायची आहे का दुरुस्तीच्या यादीमध्ये, आणि मग तुम्हाला काय होणार आहे, हप्ते पडणार आहेत. ह्या हप्त्याबरोबर जर तुम्हाला 2-3 राहिलेले थकीत हप्ते जर लाडक्या बहिणींना पडले नाही तर कायमचेच त्यांचे बंद झाले असेही समजा, कारण मग त्यांना इथून पुढचे हप्ते काय होणार आहेत, मिळणार नाहीत. त्या लाडक्या बहिणींनी लक्षात ठेवायचं आहे की आपण पात्रता निकषमध्ये बसत नाही तर काहीतरी आपली अडचण आहे, त्यामुळं आपले हप्ते काय झालेले आहेत, होल्ड झालेले आहेत, स्टॉप झालेले आहेत. अशा लाडक्या बहिणींनी आता इथून पुढचे हप्ते काय होणार आहेत, त्यांना मिळणार नाहीत असं काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. कारण जर ह्या हप्त्याच्या वेळेस जर तुमचे थकीत हप्ते आले नाही, कारण ह्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर व्हेरिफिकेशन केलेलं आहे, सर्व काही फॉर्म वगैरे चेक केलेले आहेत, पाहिलेले आहेत सर्व लाडक्या बहिणींचे, आणि त्यानंतर ते अप्रूव्हल केलेले आहेत. पण ह्या वेळेस काय होणार आहे, पेंटिंगचे ज्यांचे हप्ते राहिले असतील त्यांनाही काही महिलांना हप्ते टाकले जातील, जे पात्रता निकषमध्ये बसत आहेत त्या महिलांना. आणि जर ह्यातून जर राहिले ज्यांचे हप्ते स्टॉप झालेले आहेत अशांना जर हप्ताच पडला नाही तर मग थोडंसं त्यांचं कठीण आहे, कारण मग इथून पुढचे हप्ते त्यांचे कायमचे स्टॉप होऊ शकतात. त्यामुळं मग येणाऱ्या हप्त्याबरोबर जे थकीत हप्ते आहेत, ज्यांचे बंद पडलेले हप्ते आहेत, त्यांना 100% त्या महिलांना काय होणार आहेत, हप्ते पडणार आहेत. पण जे पात्रता निकषमध्ये महिला बसतात अशाच महिलांना काय होणार आहेत, हे पैसे येणार आहेत. इतर महिलांना काय होणार आहेत, पैसे त्यांचे होल्ड होणार आहेत, स्टॉप होणार आहेत, कारण सध्या एडिटिंगची प्रक्रिया चालू आहे 31 मार्च 2026पर्यंत. आणि तुम्ही मग ज्यांचे राहिले असतील त्यांनी तुम्ही ते करून घ्यायचं आहे एडिटिंग. जर तुम्ही नाही केलं आणि जर तुम्ही पात्रता निकषमध्ये बसत असाल आणि 31 मार्चनंतर मग एडिटिंगची प्रक्रिया जर बंद पडली तर परत मग तुम्हाला अडचण येऊ शकते. त्यामुळं मग तुम्ही ते चेक करून घ्यायचं, नंबर वगैरे आपला पाहून घ्यायचा आहे, आणि पाहून घेतल्यानंतर मग आपण त्या बसतो का एडिटिंगमध्ये होतं आहे का एडिट, आपला फॉर्म वगैरे हेही चेक करून काय करायचं आहे, पाहायचं आहे. आणि मग तिथून पुढचे हप्ते तुम्हाला काय होणार आहेत, मग मिळणार आहेत. ह्या हप्त्याबरोबर थकीत हप्त्यावाल्या ज्या महिला आहेत त्यांचे हप्ते 100% येणार आहेत. आणि जर येता कदाचित तर त्याही वेळेस फेब्रुवारीच्या हप्त्याबरोबर जर नाही आले तर मग तुमचे कायमस्वरूपीच हप्ते काय होणार आहेत, बंद होणार आहेत. हे सर्व पात्र लाभार्थी महिलांनी काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. आणि सध्याची एडिटिंगची प्रक्रिया चालू आहे ती तात्काळ लवकरात लवकर करून घ्या, कारण 31 मार्चसुद्धा काय झालेलं आहे, जवळ आलेला आहे, आणि फेब्रुवारीचा हप्ताही जवळ आलेला असल्या कारणानं मग तुम्ही याकडं दुर्लक्ष करायचं नाही. कदाचित शासनाला बऱ्याच महिला काय केलेल्या आहेत, वगळलेल्या आहेत, आणि तुम्हीही त्यापासून वंचित राहता. तसं राहता कामा नये. पात्रता निकषमध्ये बसत असाल तर एडिटिंगचं जे ऑप्शन आहे सध्या चालू, त्याच्यामध्ये चेक करून बघा, तुमचा आधार नंबर टाकून बघा काही अडचण आहे का. नसेल तर मग तुमचं ह्यावेळेस फॉर्म वगैरे बरेच शासनाने काय केले आहेत, अप्रूव्हल केलेले आहेत, पाहिलेले आहेत, व्हेरिफिकेशन केलेलं आहे त्या फॉर्मचं. ह्यावेळेस तुम्हाला 100% थकीत हप्ते येऊ शकतात. जर नाही आले
तर इथून पुढचे सगळेच हप्ते मग तुम्हाला स्टॉप झाले म्हणायचं, मिळणार वगैरे नाही. मग त्या योजनेत आपण बसत नाही, त्या योजनेच्या बाहेर निघलोत असंही पात्र लाभार्थी महिलांनी काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. धन्यवाद.